नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्या पुढे एक खूप सोपा प्रश्न दिलाय. अपूर्णांकावर आधारित काय दिलाय प्रश्न बघा. एका पुस्तकाची 508 पाने वाचली तर 135 पाने वाचायची राहिली तर पुस्तकात एकूण पाने किती? पुस्तकात एकूण पाने किती असं आपल्याला विचारले. मग विद्यार्थी मित्रांनो, अपूर्णांक कशात दिला आपल्याला? एका पुस्तकाची 508 पानं वाचली म्हणते काय? 508 पानं वाचली. याचा अर्थ काय असतो? 8 पैकी 5 पानं वाचली. किती? 8 पैकी 5 पानं वाचली. वाचायची किती राहिली बघा? 8 पैकी 3 वाचायची राहिली बघा. वाचायची राहिली 3. पण विद्यार्थी मित्रांनो, ऍक्च्युअल गणितामध्ये किती दिलेत? 135 पाने वाचायची राहिली. म्हणजे 3 बरोबर 135 असणार. आपल्याला विचारले एकूण पाने किती. पुन्हा पैकी म्हणतोय 8 पैकी 5 वाचली, 8 पैकी 3 राहिली. म्हणजे टोटल पानं किती असणार? 8 असणार. म्हणजे इथला 8 ला 8. मग ऍक्च्युअल मध्ये पानं किती असणार ते आपल्याला काढायचे. प्रश्नचिन्ह द्या. आता प्रश्नचिन्हाची किंमत कशी काढायची? तिरपा गुणाकार करून. चला मग 8 गुणिले 135 भागिले हे 3. 3 एक 3, 3 चौक 12, उरला 1 3 5 15. किती आलं? 45 गुणिले 8. आता 45 गुणिले 8 काय येणार? 360. म्हणून पर्याय क्रमांक 1. धन्यवाद.